नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी. आज भाग 4. रामा पाटील सकाळी सकाळी उठून हेरीपासनं वाड्यापातर चक्रा मारत होता. पाटाचा मागमूसच लागत नव्हता. वड्याच्या कडेनं तो लय फिरला, पण काय अंदाज येईना. एका जाग्यावर दाट जाडी होती, त्यातनं धूर येत होता. कुणी आग पेटवली का बघावं म्हणून तो गेला. बघतोय तर बाबू मांगानं हातभट्टी लावलेली एकटाच जाळ घालत होता. रामा पाटील आल्याचा अंदाज घेत वर न बघता तो म्हणला, आम्हाला जगून देताय का नाही पाटील? लेका, तुम्हा लोकांनी जगून न देणारा माणूस अजून अवतारायचा आहे जमिनीवर. यो धंदा कावापासून सुरू केला का? करू नाही का? नाही करा की करा, पण लेको स्वतःच्या हद्दीत करा. पुन्हा हित दार उगाळताना दिसला ना, मला सकट पोलिसाच्या स्वाधीन करल. करा की, गावचं पाटील आहे तुम्ही. गावाच्या डोंगणावली चड्डी फाटली तर लाज जागाला तुम्ही दावा. काय राव, हरभरं खाऊन बोलल्यावाने बोलताय. लय छानपणा करू नको. पहिली भट्टी थांबव. नाही थांबायचं काय नाही हो, पण मला सांगा, आमचा गरिबाचा काय तारच आहे का तुम्हाला? लेका, तुझा तारस गावाला आहे, कशाला कहाणी सांगतोय? बाबू मांग हसला. एकदा डोऱ्यात सोडलेल्या नळीचा अंदाज घेतला, मग मान हलवली आणि म्हणला, घेतोय का वाईच? पहिल्या दारेचा माल कसा कडक असतो बघा तरी. असं म्हणतोस? असं म्हणत रामा पाटील झाला पुढं. डेरा उचलला, रापदिशी आपटला. दारू साऱ्या मातीत. डबा लाद घालून हाणून लावला उडवून. बाब्याचा गळा धरला म्हणला, खबरदारा माझ्या हद्दीत उलाढाल्या केले तर. लेका, वाहती हिर माझी रणक्या बाईवानी वस पडली. साती आसराचं भ्या घालून गाव बिघडवलंय तू. लेका, माळ घालतोय, टिळा लावतोय आणि वर गावाला टोप्या घालतोय. काय पाटील, राव गरीब गावला म्हणून काय बी आरोप करायचंय? तुमच्या मातोश्रीकडं बघून ग बसतोय, त्याचा गैरफायदा घेऊ नका. चल पाहिला चालायला, चल. सारं तिथंच टाकून बाबू मांग गेला. झारडात इकडं तिकडं शिरून वाट काढायचा रामानं प्रयत्न केला, पण काय अंदाज लागाना म्हणल्यावर वळला माघारी. कशाला कशाचा मेळच लागाना. आलाच गाणपागडी पळत. काय माल, किती हुडकायचं? कार धाकट्या पाटलीन बाई नाश्ता घेऊन आल्या त्या. आता ती कशी काय आली राहणार? बरं झालं की लक्ष्मीचं पाय काळे आईला लागलं. गणपा मोर मोर पळत होता. रामा पैलवानी पावलं टाकत चालत होता. गणपा, खाली वाड्याच्या अंगाला झाडी आहे, त्या झाडीवर जरा दे अंट्या व्हायचं. बाबू मांग नाही तर मांग वाड्यातल्या बायका तिथं कोणी दिसल्या का लगे मला सांगायचं. अहो भावाने, त्या झाडीत तांब्या घेऊन जाते ती. मी लय टायमाला बघितलं. काय म्हणतो? लेका, बाब्या मांगानं तिथं हातभट्टी लावली होती. मग हाणायचं का नाही एरांड्याच्या डेरेनं? रामा पाटलाची देखणी बायको मालन पारिजातकाची फुलं तोडत पाठमोरी उभी होती. रामा आलाच टपरीव. गोरीपान बायको हाय म्हणलं तरी त्याला बी आज भलतीच आवडली ती. काय मालन बाय, आज कशी काय वाट चुकला म्हणायचं? का येऊ नाही रानात? तिने पदर सावरला. वंजळीतली फुलं नाचवत म्हणाली, काय झकास फुलं आहेत. रानात इतकी चांगली झाडं आहेत, कधी बोलला नाही तुम्ही. आता फुलाचा विषय कावा काढला का तुम्ही? काय रे गणपा? ओय की. हे बघा, तुम्ही येरवाळी बाहेर पडला सा, चहा सुधीक प्याला नाही. आत्यासाहेब म्हणल्या सकाळचा नाश्ता पहिला पोचीव रानात. चला म्हणलं, काहीतरी रानात बघायला मिळेल. नाहीतरी आम्हाला कोण नेते रानात? या या, बसा त्या लेपट्याव. गणपा, तो गेळा धू, पाणी आण. गणपा गेला. रामा बायकोकडं एकटक बघायला लागला. काय बघताय? तुला छद उचलावी आणि तोंडात टाकावी असं वाटते. मला बी तसंच वाटतंय. अहो तुम्ही अशा शिकलेल्या सवरलेल्या, मग ग्रामीण का बोलताय तुम्ही? आत्यासाहेब म्हणत्या त्या, ज्या माणसात राहायचं तसं बोलायचं. नाही नाही नाही, आपल्याला नाही पटत. उद्या पोरं बाळा झाले होती बी असंच गावरान बोलतील. तुम्ही नाही आमच्यावानी बोलायचं. तुम्ही शिकलेल्या माणसाची भाषा बोलायची. आम्हाला काय कळणार नाही असं समजू नका. मी मॅट्रिकला पहिला आलतो, पण पोरींच्या नादात नादावलो आणि सोडली शाळा.
गणपा आलाय, नीट बसा. तिनं रामाला गणपाला वाढलं. गरम भाकरी, त्यावर दह्याचं लोटकं, लाल भडक चटणी, शेंगा, वांग्याचं भरीत. मालनबाई, तुम्ही बी खावा की वाईच. मी खाऊन आली आहे. खरं सांगू का, मी शिरा आणि बटाटा भजी करून आणणार होते. मग आत्यासाहेब म्हणल्या शिरा खाऊन त्यांना कुठं हापीसला जायचंय का, शेतकरी गाड्याला भाकरीच हवी. हे बी खरं आहे म्हणा तिचं. मग खावा की पोटभर, तवर मी फुलं बघती. नीट पायाखाली बघा, जनावर आहे ती मांडीगत. बापरे, खरं सांगताय का भीती घालताय? एखादं बांबटनं मोर येऊन फाना काढल ना तवा कळल. कुत्रं आलं होतं का मागं तुमच्या? आलं होतं, त्याला टाकली या घरी भाकरी, त्यातली अर्धी ठेवा बाजूला. दोघा जणांनी 4 भाकरी चोरगाळल्या. मालन म्हणली, आम्हाला रान दाखवताय का गप्पा सांगताय? म्हणजे तुम्ही आमची कर्तबगारी बघायला आलाय म्हणा की. काय पण म्हणा, पण मला रान आवडतं. या पाया चपला घाला, मरणाचा काट आहेत. यो मोहरचा ऊस आपला कसा ठेवलाय? खोडवाय वाटतं. अरे वा, तुम्हाला बी ऊसातलं कळतं म्हणायचं. मग मी काय पुण्याच्या डेक्कनवर वाढली आहे का? माझ्या गावाकडं 14 एकर बागायत आहे. चांगलं आहे. या बागायतदारीन या. ही बघा उन्हाळी मिरची कशी बसली या बाळसं धरलेल्या पोरावाने. अरे वा, भरपूर केली आहे मिरची. भाजी टाकली आहे का त्यात? मेथीची? सगळे मेथी, कोथिंबीर, बांधा, भोपळे, ऊसात बी भोपळं पसरल्यात. शाळू आपलाच का? आत्ताशी बांगला उरकले. या हिरीव मोटार सुरू करतो. दोघं फिरत हिरीव आली. त्यांनी मोटार सुरू केली. तिने आपलं गोरं पाय पाण्यात धुतलं. बगाडावरनं आत वाकून बघत म्हणाली, या विहिरीत 7 आसरा आहेत. कुठल्या आसरा? मागणीच भुलवत्या त्या माणसासनी. त्या दिवशी दगडाच्या एका टिपिऱ्यात 1 आसरा पाडली. फुटकं टाळकं घेऊन पळाली. भीती वाटत नाही तुम्हाला? त्याला काय घाबरायचे? भूतक येतं, मी अंगठ्याव कोलतो. कमाल आहे, फार जुनाट दिसते विहीर. कवा आजोबानं काढली आहे. पण पडाई झाली आहे, नीट बांधून घ्या. बघू बांधू. अरे गणपा आल्या का? मालकीनं बाईला ऊस आणखी खायला. आणतो की. गणपानं 2 ऊस आणलं. रामानं येळ्यानं तुकडं पाडलं, चुया काढून तिला खायला दिलं आणि हसत म्हणाला, काळी आई म्हणत असेल मनात, माझी भन मला कशी भेटाय आली. मालनबाई, काळ्या मातीत बाईच्या जातीची पावलं फिरल्याशिवाय काय खरं नाही. मातीला बी मायेची ऊब कळती. तुम्ही आलासा बे झालं. एक बोलू? बोला की. हे 7 आसराचं वेड डोक्यातनं काढून टाका. का बरं? हलकट लोक असतात भानामती करणारे, त्रास द्यायला बघतात. आणि तुम्हाला नायनाटच करायचं असेल ना या सगळ्या गोष्टींचा, तर सरळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना बोलवा. साऱ्यांना तुरुंग दाखवतात ते. ही कुठं असती समिती? जिल्ह्याला, तालुक्याला, सगळीकडे शाखा आहेत त्यांच्या. मला स्वतःला कितपत यश येते बघतो, नाही तर जातो समितीकडं. आणि हे बघा, माणसानं ना घरापासून सुरुवात करावी. आत्यासाहेब लिंब, सुया, बिब काय काय उतारं टाकते ती, समजून सांगा की त्यांना. सांगतो की, तिचं याडाचं नाही, लय जुनं आहे ते. मला असं वाटतंय गावातल्या बायकांचं महिला मंडळ स्थापन करावं. त्यांच्यात पहिल्यांदा जागृती केली पाहिजे. तुम्हाला माहीत नसलं तर सांगते, मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केलं आहे. कमाल आहे. बोलली नाही कधी? बोलून काही उपयोग आहे का? आत्यासाहेबांना हे आवडायचं नाही. कुळीस तू, लाग कामाला लाग. घरोघरच्या बायकांना बोलून समजून सांगा. या अडाणी समाजाला आपण सावरायचं नाही तर कोणी सावरायचं? 4 भाज्या पिशवीत टाकून ती घराकडं वळली. गणपानं पाणी मिरच्यात लावलं. रामानं नांगरी जुंपली. बाजरीचं रान लागला नांगरायला. बैल तापीला वैतागली होती, तशीच नांगरं वडत होती. दुपार टळल्यावर नांगरी सोडली, वळला जेवाय घराकडं. रामा पाटलाची पहिली बायको वर माडीव घुमत होती. तिच्या कायम अंगात यायचं. 12 हत्तीचं बळ आल्यावाने ते दाराला धडका घ्यायची. तिला दिवसभर कोंडून ठेवत. दुसरी बायको मालन, ती वैतागायची. 17 डॉक्टरांना दाखवून बे काही उपयोग होत नाही म्हणल्यावर रामा पण वैतागला होता. घरात आल्या कर्कशा कानावाला. कोण दमी बॉम्बाल ती वाटतं. हो ना, तास झाला, जाऊन घाला समजूत, मारू बिरू नका. आई कुठं गेली? सीताराम लाडाच्या पोराला लागीर लागलंय.
तो खवीस आलाय भूत उतरवायला, गेल्या तिकडे. रामा माडीव गेला, कुलूप काढलं. कॅस मोकळं सोडून दात इचकणारी बायको आलीच अंगाव. 2 फटक्यात पाडली. लागली कोकलायला, शिव्या घालायला. ग पाडायचं. मला चहा पाहिजे. चहा काय, कापी देतो, पण ग पाडायचं, कोकलायचं नाही. मालनबाई, हिला जरा कापी आणा. ही याड विसरली की शहाण्या माणसागत वागायची, काय काय बोलायची. एखाद्याला वाटेल की हिला का डांबली असन, पण छट टाळक्यात शिरल्या होतीने तोडलंच धाव. धिंगाणा घालायची. बाया माणसं तर तिला लय घाबरायची. मालन वैतागायची. नवऱ्याला म्हणायची, अहो यासनी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा की. रामा नुसता मान हलवायचा. शहाण्या बाईसारखी ती काफी पिली, मग लहान पोरागत झोपी गेली. रामानं दार लावलं, कुलूप घातलं. आला खाली तर दारात आई. कवासी आलास रामा? का? अरे लाडाच्या पोराला लागेर लागलं होतं, रुपये 500 घेतले बाबू मांगानं. पोर पहिल्यावानी केलं, पण लय मारलं कुत्रेवानी. तू कशाला गेली होती? दमाबाईसाठी लिंबू आणलं. 10 रुपये मागत होता, म्या म्हणलं 5च दिन. दिलं मुकाट्या. भाड्या आणि त्या सरी मागणीला काय बोलला तू? त्या बाळ्या तरकटलाय की, म्हणला गाव जमिनीत गडप करील. चिटकुळं घातलं त्यानं तर भाकरीला मागू आपण. शहाण्या सुरत्या पोरानं असं वागू नाही. तू शिकेव आता मला. तुला सांगतोय, हे असलं गंड दोरं नाही चालायचं घरात. त्या गतकाळीनं शिकवलं असणार तुला. अरे देव दिवस की केली आहे कशासाठी? साऱ्या दुनियेत त्यांचंच राजे. दमीला त्या बाबू मांगाच्या देवाऱ्यामोर बशीव महिनाभर, बघ कशी खडखडीत बरी होती ती. डॉक्टरला काय कमी पैसे घालवले वय? अरे डॉक्टरला काय कळतंय त्यातलं? हा, सगळं तुलाच कळतं. मालननं समजूत घालून दोघांनाही ग बशिवलं. रामानं पायात पायतान घातलं. ताड ताड मांगवाड्याकडं वाळला. 2-4 रोजगारी सांगितलं, वाळला घराकडं. कोपऱ्यावरच उघडा बंग बाबू मांग बसला होता. आरामात बेडी फुकत होता. त्याला पाहून न पाहिल्यागत करून पुढं निघाला. का रे रामा, एवढा का तोंड चुकून चाललंय? मी हलकट माणसाची बोलत नसतो, पर मी बोलतो ना. वड बिडी वड. मी बिडी वडत नाही. अरे मग सिगरेट मागवतो. बस की. लेका एका गावात राहायचं आणि वाकडं चालायचं, हे काही चांगलं नाही. बस बस बस. रामानं एका खांद्यावरला टावेल दोन्ही खांद्यावर घेतला. रेटा देऊन तिथल्या दगडावर बसला. बोल, काय म्हणणं आहे? तुझ्या कुठल्या कामात मी कावा कॉलदांडा घातलाय का? सरळ चालणार याला कोण दांडा घालते? मग मी काय वाकडा चालतो? लेका भूतं हाडळी मला भेटायत, ह्या काय माझा दोष आहे? तुम्ही पाटील मंडळी लाखानं उसाचा पेमेंट घेता, आम्ही कावा काय बोललोय का? आम्हा गरीबाला 4 पैसे भूता ख्यात्यातनं मिळतात. मिळू दे की. का पोटात दुखतंय तुमच्या? लबाडीनं पैसा कमविलेला मला नाही आवडत. अरे या देशात कोण सरळ मार्गानं पैसा कमवितो सांग की मला. तुझ्या येड्या बायको मी उपचार केलं, तू माझं 5,000 रुपये बुडविलं. का बोललोय का तुला? तुझा भाचा मी चांगला केलाय. तू मला गांडवाय बघू नको. लय बघितली मी तुझ्यासारखी. हे भानामती करणं, बुतं नाचिवणं 15 दिवसात बंद कर, नाही तर तुझा देवावरच उचलून डॉट टाकतो. बॉळसाड माणसाने लुटायला बसला वय. माझ्या हिरी 7 आसरा सोडल्या, त्यातल्या एकीचं टक्कुरं फोडलंय मी. त्या बायासनी सांग, पुन्हा हिरीत दिसली आता वडून उसात नेन, मग काय करीन ते आता नाही बोलत. हे बघ रामा, पाहिजे तर 5-50 रुपये केस मागं घेत जा. तू बी खा, मला बी खाऊ दे. माझ्या गावात मी असलं चालू देणार नाही. कोण रे तू आडवा पाडणार? हा, जा काय करायचे ते कर, मी नाही जू म्हणत कोणाला. बाबू उठला आणि ताड आपल्या घरात निघून गेला. घर कसलं? कळकाव पिंजार टाकलेलं छापर असते. बघणाऱ्याला वाटेल गरीब माणूस आहे, आणि लय माया सांभाळून होता. त्याची बायको चैनी होती. तिला रोज कालवणाला नारळ लागायचा. बाबू म्हणायचा, स्वयंपाक तरी कशाला करते तू, सरळ नारळच खा की. बायका हसायच्या. बाबूची बायको मागणी जमून बसायची. काय एकमेकीसनी सांगायची त्यांचं त्यांना माहिती. मग सगळं गपचिप चालायचं. या बाया आपल्या सोयीनं येळा दावा नाचवत जायच्या, कवा बी माघारी यायच्या. गावातली माणसं म्हणायची, आईला या रोजगाराला जात आहेत का फिरायला जातात? ही गावात कवा कोणाकडं कामाला जायच्या नाही. त्या लोकांनी बोलिलो तर म्हणायच्या, नाही बाहेर गावी जायचंय.
मागवाड्यातली 4-2 पोरं मातूर कुठं कुठं काम करायची, कवा तरी चराटं वाळायची. बाबू मांग म्हणजे मागवाड्याचा पाटील झाला होता. त्यानं सांगायचं आणि वस्तीनं ऐकायचं. काय बिशदे वाकडं चालायची. काटा जसा कुरूप धरतो तसा बाबू चिड पोटात वागवायचा. नागागत फिरत डोकं धरायचा. कोणाचा ऊस जाळ, कोणाच्या मिरच्या काप असं करायचा. साऱ्या गावात त्याने भूतं सोडली होती. माणसासनी ती कुठं ना कुठं तरी दिसायची, मग पळायचं बाबूकडं. रामा पाटील सोडला तर कोण विरोध करते. कामं दामं सोडून रेकामा काज्या घालायला टाईम कोणाकडे. गाव आपल्याच नादात जगत होतं. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.